नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या आरोग्यविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये। तरी आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आजचा आपला विषय आहे लहान मुलांना औषध कसं द्यायचं, किती द्यायचं, त्यांची काय काळजी घ्यायची, कोणत्या चुका टाळायच्या। मुलांना औषध दिल्यानंतर जर उलटी होत असेल तर ती उलटी का होती, आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आणि शेवटी डॉक्टरांकडे कधी गेलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। त्यासाठी व्हिडिओ आधी शेवटपर्यंत नक्की पहा। तर माझा पहिला मुद्दा आहे लहान मुलांना औषध कसं द्यायचं। तर लहान मुलांना औषध देताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवा। लहान मुलांना औषध देताना रिकाम्या पोटी देऊ नका। दुसरं म्हणजे त्यांना औषध जर कडू असेल तर पाण्यात किंवा दुधात मिसळून देऊ नका। ते करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या। मुलांना जबरदस्तीने औषध देऊ नका। त्यांच्यासोबत हसून संवाद करून त्यांना औषध द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना झोपून लहान मुलांना औषध देऊ नका। मुलांना बसवा आणि मगच त्यांना औषध द्या, जेणेकरून औषध डायरेक्ट त्यांच्या पोटात जाते। तर पुढचा मुद्दा असा आहे की लहान मुलांना किती औषध द्यायचं। तर प्रत्येक मुलांचं औषध हे सारखं नसतं आणि सेम डोस नसतो। मुलांच्या औषधाचा डोस नेहमी वजनावर आणि वयावर अवलंबून असतो। मुलांचं वजन किती आहे या वयानुसार आणि वजनानुसारच मुलांना डॉक्टर औषध देतात। म्हणून नेहमी मुलांच्या गटानुसार म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्ष, 2 वर्ष ते 4 वर्ष किंवा मग 4 वर्ष ते 5 वर्ष असं मुलांचा औषधाचा डोस ठरवला जातो। आणि मुलांचं वजन किती आहे यानुसार सुद्धा मुलांचा औषधाचा डोस ठरवला जातो। म्हणून प्रत्येकाला सेम औषध असतं असं नाही। त्यामुळं योग्य तो डोस मुलांपर्यंत द्या। मुलांना औषध देताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे। प्रथमतः तर आपण औषध देताना बॉटल व्यवस्थित हलवून घेणं किंवा बॉटल शेक करून घेणं खूप महत्त्वाचं असतं। त्यानंतर मुलांना औषध देण्यासाठी घरचा चमचा वापरू नका, कारण प्रत्येक चमच्याची साईज सारखी नसते। त्यामुळे मुलांना कमी डोस जाऊ शकतो किंवा जास्त ओव्हर डोस सुद्धा होऊ शकतो। याचा परिणाम तुमच्या मुलांच्या शरीरावर दिसून येईल। त्यामुळं नेहमी मुलांना औषध देताना मेजरिंग कॅप किंवा मेजरिंग स्पून वापरा, जेणेकरून मुलांना योग्य तो डोस योग्य त्या ml मध्येच जाईल आणि तुमच्या मुलांना लवकर रिझल्ट येईल। आपण कधी मुलांना औषध दिल्यानंतर मुलांच्या औषधाची बॉटल फ्रीजमध्ये ठेवतो। तर हे करण्याआधी त्यावरील एक लेबल वाचा। जर लेबलमध्ये जर तसं मेन्शन केलं असेल फ्रीजमध्ये तरच फ्रीजमध्ये ठेवा, कारण प्रत्येक औषधे फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं। औषधाचं योग्य टेम्परेचर हेच तुमच्या मुलासाठी योग्य ट्रीटमेंट असते आणि तेवढंच प्रभावी असतं। जर एखाद्या औषधानं तुमच्या मुलाला फरक पडत नसेल तर स्वतःहून कोणताही डोस वाढवू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या। तर कधी काय होतं, एखाद्या औषधाची चव कडू असते, वास उग्र असतो, किंवा जर आपण जबरदस्तीने लहान मुलांना औषध देत असेल किंवा मग आपण वजनापेक्षा किंवा वयापेक्षा जर जास्त डोस देत असतो तर लहान मुलांना उलटी होऊ शकते। मग या उलटी टाळण्यासाठी काय करायचं तर ऐका, लहान मुलांना जबरदस्तीने औषध देऊ नका। जर मुलं रडत असतील तरी सुद्धा त्यांना औषध देऊ नका। रिकाम्या पोटी औषध देऊ नका आणि हळूहळू औषध द्या। एकदाच सगळं औषध त्यांना देऊ नका। 1-2 ते 3 घोटात ते औषध त्यांना द्या आणि सरळ दिशेत बसून त्यांना औषध द्या। मुलांना झोपून किंवा झोपेत असताना सुद्धा औषध देऊ नका। तर शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना औषध देताना कोणत्या चुका टाळायच्या। तर कधी काय होतं, मुलांना फरक नाही पडत म्हणून आपण अडल्ट पेन किलर असो, ॲसिडिटीची टॅबलेट असो, आपण लहान मुलांना अर्धी करून देतो। तर हे चुकीचं आहे। मुलांना ओव्हरडोस होऊ शकतो। आणि दुसरं म्हणजे झोपेत मुलांना औषध देऊ नका, मुलांना नंतर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो। मुलांना औषध देताना ट्रॅमाडॉल, डायक्लोफिनॅक, कोडीन यासारखी औषध देणं सुद्धा टाळा, कारण ते नियमानं बंदी आहे। हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। आपल्याला असाही प्रश्न पडतो की लहान मुलांना उलटी झाल्यास परत औषध द्यायचं का। तर किती वेळानंतर उलटी झाली यावर अवलंबून आहे की परत औषध द्यायचं का। जर पहिल्या 5 मिनिटातच औषधानंतर मुलांना उलटी होत असेल तर परत औषध तुम्ही देऊ शकता। पण एक 10 मिनिटाच्या नंतर जर उलटी होत असेल तर मुलांच्या शरीरात थोडंफार औषध गेलेलं असतं। आणि जर एक अर्धा तासानंतर जर उलटी होत असेल तर मग कोणतंच औषध परत लहान मुलांना परत द्यायचं नसतं। स्वतःहून कोणतंही अँटीबायोटिक तुम्ही घेऊ नका आणि मुलांना देऊ नका। अँटीबायोटिक हे मी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घेतलेलं योग्य असतं।
कारण त्याचा डोस आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणतं अँटीबायोटिक द्यायचं हे फक्त डॉक्टरांना माहीत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लहान मुलांना औषध कसं द्यायचं, किती द्यायचं, कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या किंवा आपण काय करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 2-3 दिवस जर तुमचा हा डोस कंप्लीट करून झाला आणि तरीही जर तुमच्या मुलांना बरं वाटत नसेल तर मग तुम्ही डॉक्टरांची भेट घेणं किंवा डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांना उपयोगी पडेल. धन्यवाद सर्वांना माझा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.